बोंधू अशोक खरात प्रकरणामधील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग. एसआयटीच्या पथकानं खरातचं ओकस कार्यालय सील केलंय. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसंच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार. अशोक खरातच्या सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवरती कारवाई करा. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची मागणी. कारवाई केल्यास समाजामध्ये चांगला संदेश जाणार असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. अशा बोंधूबाबांपासून दूर राहण्याचं देखील आवाहन. अशोक खरातकडे राजकीय नेते आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी जात होते. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप आहे. नको असलेल्या व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठी खरात तंत्रमंत्र करत असल्याचा देखील वडेट्टीवार यांचा दावा. बोंधू अशोक खरातच्या विरोधामध्ये 8वा गुन्हा दाखल झालेला आहे. मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यामधील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरातच्या विरोधामध्ये तक्रार. पोलिसांकडून गुन्हा दाखल. खरातच्या प्रकरणामधील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांच्या विरोधात व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये 3 जणांच्या विरोधात कारवाई. पीडित महिलांचे व्हिडिओ देणारा आणि घेणाऱ्या सोबतच व्हॉट्सअॅप ग्रुपवरती व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केलाय. संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदी यांचा सवाल. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेमधील खासदारांच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळलंय. मी त्या बैठकीमध्ये नव्हतो, मात्र तिथे असं काही घडलं नसल्याचं देखील राऊतांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी पार्थ पवार यांना मुख्यमंत्री वाचवतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील जमीन गैरव्यवहारामध्ये असल्याचा समितीचा अहवाल आहे, मात्र त्यांना वाचवलं जातंय असा आरोप करण्यात आला. नालेसफाईच्या नावाखाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा आरोप. 36 लाखांच्या मशीनसाठी 38 लाख रुपये भाडं दिल्याची माहिती, तर महापालिका आयुक्तांकडून आरोपांचं खंडन. राज्यामधील आरटीओ कार्यालयामध्ये बदल्यांचं रॅकेट. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप आहे. खरमाटे नावाचे गृहस्थ बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचाही आरोप आहे. तर काही लोक बदल्यांसाठी वसुली करतात. चौकशी करून कारवाई करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी. डोंबिवलीमधील शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाचा शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ. शाळेच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली. ट्रस्टीच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या, मनसेची मागणी. जय भारत शाळेमधला हा धक्कादायक प्रकार आहे. हिंगोलीच्या कलगावमधील नाफेड खरेदी केंद्राकडून हमालीच्या नावाखाली पैशांची वसुली. वाखार महामंडळाच्या गोडाऊनमधील पैसे घेतानाचे व्हिडिओ व्हायरल. संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी. IRS अधिकाऱ्याचा नवी मुंबईमध्ये नातेवाईकाच्या मदतीनं 2000 कोटींचा घोटाळा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप. महिलांसोबत अश्लील व्हिडिओ असल्याचे देखील आरोप आहेत. या घोटाळ्यामध्ये सिडको, जीएसटी, गृहनिर्माण या विभागामधल्या बड्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये स्वतःवरती गोळी झाडून घेत पोलीस शिपायानं आत्महत्या केली आहे. विजय नागापुरे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलामध्ये खळबळ. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोडवरील मेलडी रोड हा तात्पुरता बंद. सतत वाजणाऱ्या जय हो गाण्यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे निर्णय. पुढे फक्त विशेष दिवस किंवा वीकेंडला हा मार्ग खुला ठेवण्याचा बीएमसीचा विचार आहे. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने भगवे झेंडे लावण्यावरून तणाव. मशिदीच्या समोर झेंडे लावण्यावरून 2 गटांमध्ये तणाव. पोलिसांनी रामभक्तांसह गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यामधील माणगाव प्राचीन यक्षिणी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झालेला आहे. भाविकांची राम जन्मोत्सवाला मोठ्या संख्येने गर्दी. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधल्या बहे गावामध्ये असलेल्या रामलिंग बेटावरती रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते. रामनवमीच्या निमित्तानं प्रभू रामचंद्राच्या मंदिरावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी.
देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होतोय. पुण्यामधल्या तुळशीबाग परिसरामध्ये राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. 265 वर्षांपासून राम जन्मोत्सव साजरा करण्याची ही परंपरा आहे. परभणीमध्ये रामनवमीच्या निमित्तानं राम मंदिरं भक्तांनी फुलली आहेत. शहरामधील बारबिंड गल्लीमधील पुरातन राम मंदिरामध्ये जन्मोत्सवाचा सोहळा, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरामध्ये देखील उत्साहात रामनवमी साजरी झाली. रामनवमीच्या निमित्तानं थोड्याच वेळात शोभायात्रा निघणार आहे. पौराणिक काळामधील विविध शास्त्रांच्या प्रतिकृतीसह सजलेल्या रथानं लक्ष वेधून घेतलंय. शिर्डीमधल्या साई मंदिरामध्ये चांदीच्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून रामजन्माचं स्वागत. शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सपत्नीक पाळण्याची दोर हलवली आणि यानंतर साई समाधीवरती पाळणा ठेवत आरती देखील पार पडली आहे. जळगाव शहरामधील चिमुकले राम मंदिरामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महाआरती. यावेळेला हरिभक्त पारायण दादा महाराज जोशी यांच्याकडून पाळणा गीत सादर. नागपूरमधल्या जोशी राम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा होतोय. बालरूपी श्रीरामाच्या मूर्तीला फुलांनी सजवण्यात आलेल्या पाळण्यामध्ये ठेवून झोके देण्यात आले आणि हा उत्सव साजरा झाला. यावेळेला फुलांची देखील उधळण करण्यात आली. रामभक्तांनी रामनामाचा जयघोष केला. या उत्सवाला 350 वर्षांची परंपरा आहे. रामनवमीच्या निमित्तानं जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मंदिरामधील गाभाऱ्याला देखील आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली. मंदिरामधील राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. अगदी आज पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांची मांदी आली. भंडाऱ्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं बालगोपाळांनी रॅली काढली. रामायणामधील विविध पात्रांच्या वेशभूषेमध्ये नटलेल्या लहान बालकांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीराम, कुणी माता सीता तर कुणी गदाधारी हनुमान बनून या यात्रेमध्ये सहभागी झाले. इतर काही बातम्या बघूयात. पेट्रोल डिझेल संपणार असल्याची अफवा पसरली. अकोल्यामधल्या अकोट शहरामधल्या पेट्रोल पंपावरती ग्राहकांच्या रांगा. सकाळपासूनच वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरती मोठ्या रांगा. चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी गर्दी. पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरू असताना देखील वाहन चालकांची मोठ्या पेट्रोल पंपांकडे धाव. पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या. हिंगोलीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं. अफवांमुळे ग्राहकांनी गाड्यांच्या टाक्या फुल केल्या. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल संपलंय. तर काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी रांगा बघायला मिळाल्या. परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरती गर्दी होत असल्यामुळे डिझेल पेट्रोलच्या विक्रीवरती प्रशासनानं मर्यादा आणली आहे. दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंतचं इंधन मिळणार आहे. नांदेड शहरामध्ये पेट्रोल पंपावरती रांगा. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिली पेट्रोल डिझेल विक्रीची मर्यादा. बाईक्सवरांना 300 रुपयांचं पेट्रोल तर कार चालकांना 1500 रुपयांचं पेट्रोल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरवली तर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी हा इशारा दिलाय. पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका असंही आवाहन. यवतमाळमध्ये कॅन बॉटलमध्ये पेट्रोल देऊ नये. जिल्हाधिकारी डॉक्टर विकास मीना यांचे आदेश. आदेशांचं उल्लंघन झालं तर कारवाई करण्याचाही इशारा. अकोल्यामध्ये आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा. घरगुती गॅस मिळावा यासाठी एजन्सीच्या समोर ग्राहकांच्या रांगा दिसतायत. अनेक ठिकाणी तासनतास रांगा लावून देखील सिलेंडर मिळत नाहीये. कोल्हापूरमधल्या पेट्रोल पंपावरची गर्दी आता हळूहळू ओसरतीये. प्रशासनानं केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पेट्रोल आणि डिझेलचा जिल्ह्यामध्ये पुरेसा पुरवठा असल्याची प्रशासनाची माहिती. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे रत्नागिरीमधील नाश्ता सेंटर बंद आहेत. तसे बोर्ड देखील त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. एरवी शहरामधल्या अनेक ठिकाणी नाश्ता सेंटरवरती गर्दी दिसते, मात्र सध्या इथे शुकशुकाट आहे. आखाती देशामधल्या युद्धामुळे यवतमाळमधल्या पेट्रोल पंपावरती इंधनाचा साठा संपला अशी अफवा पसरवली गेली आणि त्यामुळे वाहन चालकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करण्यासाठी गर्दी केली.
परिणामी जिल्ह्यामधील 70 ते 80 पेट्रोल पंपावरचा साठा सध्या संपलाय आणि त्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. संभाजीनगरमध्ये एलपीजीवरती चालणाऱ्या रिक्षांची एलपीजी भरण्यासाठी 2-2 किलोमीटर पर्यंतची रांग बघायला मिळते. त्यामुळे 4 ते 5 तास या रांगांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर गॅस मिळतोय. एलपीजी गॅस तब्बल 45 रुपयांनी महागलाय. जालन्यामधल्या पेट्रोल पंपावरती ग्राहकांच्या रांगा, गर्दी कमी करण्यासाठी बाईकला 200 रुपयांचं पेट्रोल देण्याचा निर्णय तर कार आणि ऑटोला 2000 रुपयांचं इंधन देण्याचा निर्णय झालेला आहे. पेट्रोल पंपावरती पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे. बिलावरती एलपीजी चार्ज लावणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा इशारा. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बिलावरती एलपीजी चार्ज, गॅस सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली हे बेकायदेशीर असेल. अतिरिक्त आकारणीवरती प्राधिकरणाची कठोर भूमिका. इराणच्या सोबत सुरू असलेल्या युद्धावरती पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. इराणच्या सोबतचं युद्ध आम्ही लवकरच जिंकणार. आतापर्यंत जगामधली 8 युद्ध जिंकली असाही ट्रम्प यांचा दावा. अमेरिकी सैन्याचा इराणवरचा हल्ला अजूनही सुरू आहे. अमेरिकेच्या सैन्यानं इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय. अमेरिकी सैन्यानं हल्ला केल्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. इस्रायली सैन्यानं गाझामधील देर अल बलाह इथे एक क्षेपणास्त्र डागलं. हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 7 पॅलेस्टिनी जखमी झाले. स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर आलाय. इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. आमचं कोणतंही F-18 हे लढाऊ विमान इराणनं पाडलेलं नाही. इराणचा विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.